आज सभागृहामध्ये पणन मंत्र्यांनी काल जे सभागृहाची दिशाभूल करून चुकीचं उत्तर दिलं होतं की सोयाबीनची सरसकट खरेदी केली जाते। आज मी नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवलेला सोयाबीन सभागृहात घेऊन जाऊन दाखवलं। 9 ते 12% मॉइश्चर असलेला सोयाबीन पावसामुळे खरेदी केंद्रावर खरेदी केला जातो, परंतु FCIच्या गोडाऊनमध्ये तो स्वीकारला जात नाही। त्यामुळे अनेक केंद्र संचालकांनी सोयाबीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणामध्ये रिजेक्शन सुरू केलं आहे आणि चांगल्या प्रतीचा सोयाबीन हा व्यापाऱ्यांच्या घशामध्ये 3.5 ते पावणे 4 हजार रुपयांना टाकला जात आहे। यामध्ये जवळपास 80% शेतकरी नागवले जात आहेत आणि त्यांना उद्ध्वस्त केलं जात आहे। अनेक केंद्रामध्ये हे मंजूर करताना पुणे येथील एका व्यक्तीने जवळपास 268 खरेदी केंद्र सुरू केलेत, प्रत्येकी 5 लाख रुपये घेतलेत। त्याचा नंबर घेणाऱ्याचा मी सभागृहात सांगितलं आणि त्यामध्ये अभिजित आणि गर्जे नावाचे 2 OSD मंत्र्यांचे त्यामध्ये सहभागी आहेत। ज्या नंबरवरची चौकशी केली त्या नंबरला जर आपण त्या नंबरवरून माहिती काढली तर आपल्याला सांगतो की या सेंटर मंजूर करताना प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि आता सोयाबीन खरेदी करताना सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार होतो आहे आणि शेतकऱ्यांना लुटलं जात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आलेला सोयाबीन परत पाठवला जात आहे, रिजेक्ट केला जातो आहे आणि म्हणून मी सांगितलं की या मंत्र्यांनी दिशाभूल करून शेतकऱ्यांचं वाटोळं करायला निघालं आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज 7-8 शेतकरी आत्महत्या करतो आहे, तरी या सरकारला थोडीशी लाज वाटत नाही, क्यू नाही शेतकऱ्याप्रती आणि म्हणून आज तो सोयाबीन मी दाखवला आणि मागणी केली की या सर्व चौकशीची चौकशी करा। आज मला उद्यापर्यंत ते निवेदन येणार आहे चौकशी करून। मी सेंटरचं नाव दिलं, शेतकऱ्याचं नाव दिलं आणि सोयाबीनचा नमुनासुद्धा मी त्या ठिकाणी दाखवला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही मागणी केली। ते काजीचं जे तुम्ही नाव घेतलं आहे त्या काजीशी आम्ही संपर्क केला तर त्यांनी हे सगळे आरोप खोडून काढले। उगाच माझी बदनामी हे विजय वडट्टीवार करतात असं त्यांनी कोणाचं नाव? मी काजीचं नावच नाही घेतला, गरजेचं नाव घेतला आणि दुसरं एक नाव घेतला। काजी विषयच नाही आहे। मी फोन नंबर दिला आहे, पुन्हा पाहिजे असेल तर मी पुन्हा तो फोन नंबर देतो आहे। त्याच नंबरवर फोन लावला तर काजी म्हणून कोणीतरी होते, त्या नंबरवरूनच झाला आहे। त्या नंबरची चौकशी करा म्हणा। या नंबरवरून कोणाकोणाला फोन गेलेत आणि कोणाकोणाकडून पैसे वसुली केले गेलेत सेंटर मंजुरीसाठी हे मंत्र्यांचे OSD आणि हा मी जो नंबर दिला तो माणूस यामध्ये सहभागी आहे। नाही, तेच आमची पणन मंत्र्याकडे मागणी होती की तो मॉइश्चर आता आहेच, थोडासा सोयाबीन 10% जरी डॅमेज झाला तरी पूर्ण सोयाबीन रिजेक्ट केला जातो आहे आणि तो परत पाठवल्यामुळे व्यापाऱ्यांचं फावत आहे आणि व्यापाऱ्यांचं फावत असल्यामुळे व्यापारी त्याला मातीमोल भावाने ते खरेदी करतायत आणि शेतकऱ्यांची लूट करतायत। हा फार गंभीर विषय आहे आणि राज्य सरकार झोपेचं सोंग घेऊन निर्ढावल्यासारखं झोपलं आहे, निर्ढावल्यासारखा कुंभकर्णाच्या झोपेत आहे। आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर नाही सोडणार, मारून टाकणार अशी नीती आहे। थँक्यू। कापसाचा एक गंभीर प्रश्न आहे, MSP नुसार कापसाची खरेदी आज होत नाही अशी परिस्थिती आहे। नाही, आज चातुर्मातुर उपाय म्हणून 23 क्विंटल प्रति हेक्टरचा घोषणा जरी केली असली तरी या संपूर्ण कापसाचा मोठ्या प्रमाणामध्ये नाकारला जात आहे, कापूस रिजेक्ट केला जात आहे आणि म्हणून एक तर रिजेक्ट केला जातो आहे, CCI खरेदी करत नाही आणि दुसरीकडे या कापसाला हमीभावसुद्धा मिळत नाही आहे बाहेरमध्ये। व्यापाऱ्यांनीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केलेला आहे। तोच कापूस व्यापारी घेऊन गेलेत की CCIच्या सेंटरवर सहज स्वीकारला जातो, पण शेतकरी घेऊन गेल्यानंतर मात्र स्वीकारला जात नाही आणि तो नाकारला जातो, जेणेकरून व्यापाऱ्यांचं फावलं पाहिजेत। आत्ता जी काही घोषणा झाली 23 क्विंटलची ही व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी झाली, कारण शेतकऱ्याकडे आता कापूस राहिला नाही, व्यापाऱ्यांनी तो कापूस खरेदी केलेला आहे। आता तोच कापूस सातबारा जोडून
CCIच्या माध्यमाकडे व्यापारी पाठवत आहेत आणि पैसे कमवत आहेत. ज्या कापसाला 5,000 रुपयाप्रमाणे खरेदी केलं आहे तो कापूस आता 7,700 रुपयाने खरेदी करण्याचं विकण्याचं काम व्यापारी करत आहेत आणि प्रचंड पैसा नफा या शेतकऱ्यांच्या जीवावर, या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून, या सर्व शेतकऱ्यांना मारून हे सगळे व्यापारी मजा करत आहेत आणि त्याला शासनाची पूर्णपणे सहमती आहे. शासन त्यामध्ये सर्व सहभागी आहे, हे लपून राहिलेलं नाही.